वरोरा शहरातल्या कासम पंजा येथील लोकांनी युवा सेनेच्या नेतृत्वात नगर परिषदेत नाल्यातील गाळ टाकून गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छ नाल्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त करत नाल्याचं खोलीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली। दरम्यान नगराध्यक्षांनी पवित्र ठिकाणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। त्यांनी कासम पंजा येथील लोकांना या समस्येतून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे। वरोरा शहरातल्या कासम पंजा वार्डातून मुख्य नाला वाहतो। शहरातल्या सर्व भागातील नाल्यातला घाण आणि कचरा हा नाला वाहून नेतो। या नाल्याची साफसफाई होणं तेवढंच गरजेचं आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्यानं स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। पावसाळ्यात या नाल्यातील घाण स्थानिकांच्या घरात शिरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। यामुळे स्थानिकांना अशा अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। नाल्यातील दुर्गंधी आणि घाण यामुळे हा भाग पूर्णतः अस्वच्छ झाला आहे। या नाल्याची साफसफाई दैनंदिन करावी आणि नव्यानं नाल्याचं बांधकाम करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांसह युवा सेनेनं नगर परिषद प्रशासनाकडे केली। पण या मागणीकडे आणि स्थानिकांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्येकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालं। यामुळे संतापलेल्या लोकांनी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी 31 जुलैला पालिकेच्या कार्यालयात अनोख्या पद्धतीनेच आंदोलन करत प्रलंबित मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात घाण टाकून पालिका विरोधात रोष व्यक्त केला। वारंवार निवेदने देऊनही न्याय न मिळाल्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं असून पालिकेला धडा शिकवण्यासाठी यापुढे शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। याबाबत युवा सेनेचे पदाधिकारी मनीष जेठाणी आणि स्थानिकांशी केलेली बातचीत बघूयात। आजपर्यंत जे काम करायची पद्धत होती ते अख्खा महाराष्ट्र नव्हे तर जगाला माहिती आहे की शिवसेनेची पद्धत काय, त्याच पद्धतीनं करावं लागेल, त्याच्यापेक्षा दुसरं काही पर्याय नाहीच आहे। ताबडतोब आदरणीय कोटेजा साहेब होते तिथं आमचे आणि काही बांधकामचे सफाई स्वच्छता विभागाचे काही कर्मचारी होते, त्यांनी ताबडतोब आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आज सकाळी 7 वाजता त्या नाल्याची सफाई सुरू झाली आहे। त्यासाठी आम्ही नगरपालिका प्रशासनाचे आभार मानत आहे का आजच तुम्ही त्या कालचं आंदोलन आणि आज दखल घेतली, यासाठी आम्ही आभार मानतो। कारण की आज 50 वर्षापासून ज्या लोक त्रासात होते त्याला तुम्ही आजच्या आज एका आंदोलनाने निपटवलं असेल तर याबाबतीत आमच्यावर केस बसली तरी चालेल। मी या वार्डामध्ये 30 वर्षापासून रहिवासी आहे। आमचा वार्ड ज्योतिबा फुले वार्ड आणि वार्डाचे नगरसेवक आहे सुनीताबाई काकडे आणि गणराजी भिवधरे। हा नाला म्हणजे हा मुख्य नाला असून हा वरोरा शहरातील आजूबाजूचं पाणी सगळं घेऊन वाहून येणारा हा नाला असून या नाल्याचा आम्हाला भयंकर त्रास आहे। आम्ही या नाल्याच्या शेजारी राहतो। या पावसाळ्यामध्ये 5-10 मिनटं पण पाणी आला तरी आमच्या अंगणात आणि अंगणातून घरामध्ये हे पाणी प्रवेश करतं आणि त्या पाण्यासोबत गाड, साप, विंचू, बेडकं असा खूप आम्हाला त्रास आहे। आणि आमच्या आरोग्याविषयी नगर परिषदमध्ये आम्ही कितीदा तरी ॲप्लिकेशन दिली पण ते आमच्याकडे काही लक्ष देत नाही। आम्ही नगरसेवकाला पण मिळालो, ते सांगतात, आश्वासन देतात की आज होईल उद्या होईल, पण अजून तो होण्यात आला नाही। आता आमची अपेक्षा हीच आहे की आमचा हा नाला पक्क्या स्वरूपात बांधून आम्हाला त्याच्यापासून सुका करून द्यावा। वरोरा शहरातल्या कासम पंजा येथील लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो, ही बाब खरी आहे, पण स्थानिकांनी आणि युवा सेनेनं नालेसफाई तसंच नवीन बांधकाम करण्यासंदर्भात एकही निवेदन दिलं नाही। त्यामुळे निवेदन न देता तसंच कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असताना युवा सेनेनं केलेलं कृत्य हे गैर असल्याचा आरोप करत या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली यांनी दिली आहे। त्यांनी कासम पंजा येथील लोकांना या समस्येतून बाहेर काढण्याचं आश्वासन देत वरोरा शहरात युद्ध पातळीवर विकास कामे होत असल्याची माहिती त्यांनी दिली। याविषयी नगराध्यक्ष एहतेशाम अली यांनी अधिक काय माहिती दिली ते पाहूयात। त्यांनी त्यांचं निवेदन होतं यापूर्वी आम्हाला कधीच त्यांनी निवेदन दिलेलं नाही आणि मुख्याधिकारी, मी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती सर्व लंच टाईममध्ये जेवायला गेलेले असताना
अर्धे कर्मचारीसुद्धा जेवण करायसाठी गेले असताना अशा वेळेस आमच्या अनुपस्थितीमध्ये येऊन, कारण कसं आहे की नगरपालिका एक प्रशासकीय संस्था आहे आणि प्रशासकीय संस्थेमध्ये कामात अडथळा निर्माण करून आणि विशेष म्हणजे महिला आणून टाकणं हे फार मोठं गुन्हेगारीचं कार्य आहे. यापूर्वी त्यांनी जर निवेदन दिलं असतं, आम्हाला येऊन भेटले असते, आमच्यामार्फत तक्रारी त्यांनी केल्या असत्या आणि आम्ही त्याच्यात अपयशी ठरलो असतो, तर त्यांनी नंतर आंदोलनाचा भूमिका घेणं आवश्यक असतं. पण अशा प्रकारे एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये पूर्वसूचना न देता महिला आणून टाकणं हे फार मोठं गुन्हेगारीचं कार्य आहे. आम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण नाल्याचं आम्ही अभ्यास केलेला आहे. त्याच्या बांधण्यासाठी जे काही एस्टिमेट वगैरे आहे ते तयार करण्यासाठी आमचं कार्य सुरू आहे. आपल्या वर्धा शहराला स्वच्छ सुंदर बनवण्याकरता सर्वांचा लोकसहभाग, सर्व लोकांना सोबत घेऊन चालणं फार गरजेचं आहे. आणि कोणतेही कार्य करत असताना ते मी केलं हे म्हणण्यापेक्षा तिथील नाला बनवण्यापेक्षा तिथील जे पाणी जमा राहते ते कसं बाहेर जाईल यासाठी आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटमार्फत तिथं सर्वे केलेला आहे. त्यांची रिपोर्ट यायची आहे आणि ते रिपोर्ट आल्यानंतर नाला कुठून कुठपर्यंत, कशा पद्धतीनं, कशा लेवलनं, किती हाईट्सचा बांधावा या संबंधात त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्या संबंधात आम्ही सर्व अहवाल तयार करू आणि ते करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध राहू असं सर्वानुमते मी आपल्याला सांगू. कासमपंजा येथील लोकांच्या मागणीचं निवेदन मिळताच नगरपालिका प्रशासनानं 1 ऑगस्ट पासून नालेसफाई मोहिमेला सुरुवात केली आहे. या नाल्यातील नव्यानं बांधकाम करण्यासंदर्भातील अहवाल मागवण्यात आला असून बांधकाम विभागाकडून अहवाल प्राप्त होताच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लाईव्ह चंद्रपूरचे वरोरा प्रतिनिधी चेतन धळे यांना दिली आहे.